वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजुरा गावातून समोर आले एक असं दृश्य जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल। ज्या बोरवेलमधून गेल्या तब्बल 12 वर्षांपासून साधं पाणी येत होतं, त्याच बोरवेलमधून अचानक गेल्या 20 ते 25 दिवसांपासून चक्क गरम पाणी बाहेर येते। विशेष म्हणजे हे पाणी इतकं गरम आहे की ग्रामस्थ त्याचा अंघोळीसाठीही वापर करतायत। अचानक पाण्याचं तापमान वाढलं तरी नेमकं कारण काय आहे? जमिनीच्या पोटात काही नैसर्गिक हालचाल झाली आहे का, की यामागे आणखी काही रहस्य आहे? या अनोख्या घटनेनं संपूर्ण राजुरा गावचं लक्ष या बोरवेलकडे लागलंय। पाहूयात। ऐकावे ते नवलच। 12 वर्षे जुन्या बोरवेल मधून चक्क गरम पाणी। अजब प्रकार पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी। आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने घेऊन तपासणी। ही आहे राजुरा गावातील शिवनाथ गोरे यांची तब्बल 12 वर्षे जुनी बोरवेल। वर्षानुवर्षे या बोरवेल मधून ग्रामस्थांना साधं पाणी मिळत होतं। मात्र गेल्या 20 ते 25 दिवसांपासून अचानक या बोरवेलचं पाणी गरम होऊ लागलं आणि पाहता पाहता ही बोरवेल गावात चर्चेचा विषय बनली। पाण्याची धार पाहिली तर ती अगदी नेहमी सारखीच असते, पण नंतर हात लावला की जाणवतं की बोरवेल मधून बाहेर पडणारं पाणी चक्क गरम आहे। विशेष म्हणजे या गरम पाण्याचा आंघोळीसाठीही वापर केला जात असल्याचं ग्रामस्थ सांगतात। आश्चर्याची बाब म्हणजे ही काही नवीन बोरवेल नाही, गेल्या 12 वर्षांपासून याच बोरवेल मधून पाणी वापरलं जात आहे। मग अचानक इतक्या वर्षानंतर पाणी गरम कसं झालं, हा प्रश्न गोरे कुटुंबियांसह ग्रामस्थांना पडला। 2012 मध्ये बोर घेतला व आतापर्यंत सुरळीत पाणी येत जाय आणि आता 20-25 दिवस झाले इतकं बी गरम पाणी यायला लागलं की त्याची पूर्ण चर्चा झाली की गावामध्ये बी की पाणी हा गरम कसं घालतं। आजूबाजूचे लोक पाहायला यायला लागले आणि ते खूपच गरम पाणी यायला लागलं। आरोग्य विभाग येऊन पाण्याचा नमुना घेऊन गेले। आम्ही बोर घेऊन 12 वर्ष झाले। त्यावेळेस आमचा काही प्रॉब्लेम नव्हता बोरचा, पण आता 1 महिना झाले गरम पाणी येऊन राहिलं। तर आता ते वापरावं का न वापरावं, आम्ही डॉक्टर साहेब सरकारी दवाखान्यातून आले, तर त्याने सॅम्पल नेलं, तर ते आणखीन अहवाल काय आला नाही। सध्या काही वापरून नाही राहिलो आम्ही, पाणी खूप गरम येऊन राहिलं। बोरवेलचं पाणी गरम झाल्याची बातमी गावभर पसरताच हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी होऊ लागली। कोणी हे नैसर्गिक बदल असल्याचं सांगतंय, तर कोणी जमिनीच्या पोटात काही हालचाली झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो। मात्र या गरम पाण्यामागचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आंघोळीला घ्यावं असं गिझरचं पाणी हा गरम पाणी येत आहे आणि ही बातमी संपूर्ण परिसरामध्ये पसरली। त्यांनी लोकांना सुद्धा सांगितलं, आम्ही आरोग्य विभागाला कळविलं। आरोग्य विभागाने इथं पाण्याचा नमुना सुद्धा नेलेला आहे, त्याचा रिपोर्ट बाकी आहे। आणि ह्या गरम पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये एक आश्चर्यचकित झालेलं आहे। हे शेतकरी कुटुंब आहे। या शेतकरी कुटुंबात सध्या शेतामध्ये काम सुरू असतात आणि घरी कोणी ना कोणी येतच राहते व तुमच्या बोरला गरम पाणी येत आहे म्हणून खेड्यापाड्यातून बाहेरून बरेच लोक या इथं गर्दी करत आहेत। जेव्हा गोरे यांनी गरम पाण्याबाबत आरोग्य विभागाला माहिती दिली, त्याच वेळी आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय। या पाण्यात नेमकं काय आहे, त्याचं तापमान किती आहे आणि हे पाणी वापरण्यास सुरक्षित आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पाण्याच्या तपासणीच्या अहवालातूनच समोर येणार आहेत। राजुरा गावातील ही 12 वर्षे जुनी बोरवेल सध्या केवळ पाण्याचा स्रोत राहिलेली नाही, तर गावासाठी एक मोठं कुतूहल बनली आहे। वर्षानुवर्षे साधं पाणी देणाऱ्या या बोरवेलमधून अचानक गरम पाणी येण्यामागचं नेमकं गूढ काय आहे, याचा शोध आता आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालानंतरच लागणार आहे। जमिनीच्या पोटातून बाहेर पडणारं हे गरम पाणी पाहून ग्रामस्थ अक्षरशः आश्चर्यचकित झाले। आता या पाण्याचं वैज्ञानिक कारण काय, याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।